जय श्री कृष्ण. राधे राधे. तर आज मी तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेचे काही उपदेश सांगणार आहे. तर त्या समोरप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हजारो वर्ष लोटली तरी गीता ज्ञानाची उत्सुकता महत्त्व कमी होताना दिसत नाही. कलियुगातही गीता तितकीच महत्त्वाची असल्याचे दिसून येते. सुखी आणि आनंदी जीवनासाठी गीतेतील काही उपदेश अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. नेमके काय म्हटले गीतेमध्ये ते आपण समोर जाणून घेऊया. भारतीय तत्त्वज्ञान हे कालातील भारतीय तत्त्वज्ञान हे कालातील आहे. देशात अनेक धर्म, जाती, पंथाचे नागरिक अगदी गुणगोविंदाने नांदतात. परंतु प्रत्येक धर्मात सांगितलेले तत्त्वज्ञान अतिशय मोलाचे असल्याचे पाहायला मिळते. भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अगदी कानाकोपऱ्यातून संशोधक, अभ्यासक, विचारवंत देशात येत असतात. देशातील अनेक प्रमुख ग्रंथांमध्ये वरचे स्थान असलेला ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. गीतेतील शिकवण ही कालातील असून आजच्या काळातही गीताज्ञान किती अमोघ, अनमोल आणि अमूल्य वाटते याची प्रचिती अनेकांना येत असते. हजारो वर्ष लोटली तरी गीताज्ञानाची उत्सुकता आणि महत्त्व तितकेच आहे. तर गीतेमधील एक श्लोक आहे. तो श्लोक असा की कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळावर नाही. म्हणून तुझा कर्म करण्याचा उपदेश, फलप्राप्ती हा नको. कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको. याचा अर्थ असा की मनुष्याने भविष्याची चिंता सोडून केवळ वर्तमानातील आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करावे. वर्तमानात मेहनत, परिश्रम घेतले तरच भविष्यात सुफल प्राप्ती होऊ शकते. म्हणजेच आता काम केल्यास भविष्यात सुख, समाधानी आणि आनंदी जीवन जगता येणे शक्य होईल असे सांगितले जाते. निसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कारण मनुष्य नैसर्गिक गुणामुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे. याचा अर्थ असा की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बाधित आहे. मनुष्य हा वारंवार इंद्रियावर नियंत्रण मिळवल्यासारखे भासवत असतो. मात्र मनातून तो त्याचे चिंतन करत असतो व त्याविषयी विचार करतो. तो दांभिक मानला जातो. दिखाऊपणा करणारा व्यक्ती असत्यवचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने इंद्रियावर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे. इंद्रियावर नियंत्रण म्हणजे अपेक्षा, आशा, इच्छा, साशक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय. असे केल्याने समाधान, खऱ्या निखळ आनंदाची सहानुभूती घेणे शक्य होऊ शकते असे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे. भगवद्गीतेतील श्लोक जीवनाला दिशा आणि प्रेरणा देतात. सर्वात प्रसिद्ध प्रेरणादायी श्लोक कर्मण्यवाधिकारस्ते अध्याय 2 श्लोक 47 हा आहे, जो सांगतो की फळाची अपेक्षा न करता केवळ आपुले कर्म करत राहावे. कारण फळावर तुमचा अधिकार नाही. यामुळे तणाव कमी होऊन कार्यक्षमता वाढते. हे आपण मागे बघितलेच आहे. तर कर्म आणि निष्काम कर्म, तर याचा अर्थ असा होतो की तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, फळावर नाही. म्हणून फळाची अपेक्षा ठेवून कर्म करू नका आणि कर्म न करण्याकडे तुझी प्रवृत्ती नको, असं श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. नंबर 2ला आहे मनावर नियंत्रण आणि शांतता. त्यानंतर आहे चिंता सोडा आणि वर्तमान जगा. जीवनात चिंतेतून दुःखाचा जन्म होतो. चिंता सोडल्यास मनुष्य सुखी आणि आनंदमयी जीवन जगू शकतो. यामध्ये असं सांगितलेलं आहे की आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी विझवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. आत्मा अमर आहे, त्यामुळे कसलेही भय बाळगू नका. या गीतेमध्ये एक श्लोक असाही सांगितलेला आहे भगवान श्रीकृष्णाने, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदास्मान्यं सृजाम्यहम्. याचा अर्थ असा होतो की जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होते,
वाढ होत असते, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी आपले रूप प्रगट करत असतो. म्हणजेच साक्षात भगवंत प्रगट होत असतात. आपल्या जगामध्ये कुठं अन्याय होतो, कुठं अत्याचार होतो, तेव्हा तेव्हा साक्षात भगवंत आपल्याला दर्शन देत असतात, असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. मला आयुष्यामध्ये जे काही मिळवायचं असेल ते तुम्ही या ग्रंथाला वाचून याची उद्दिष्ट समोर ठेवून तुम्ही तुमचं ध्येय प्राप्त करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील.